नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विक्टर ग्रुप या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी सोहमुतळे तुम्हाला घेऊन जात आहे पोलीस भरतीकडून थोडा वेळ शेतीकडे. शेतकरी असल्यामुळे घरच्यांना शेती कामामध्ये मदत करावीच लागते. त्यात गायची कामं असतात, त्याच्यामुळं शेती कामासाठी यावंच लागतं. या भागामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे फक्त भात शेती केली जाते. अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान झालं आहे. शेतीमध्ये सध्या भात कापणी चालू आहे. काही ठिकाणी सवंगणी बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात कमेंटमध्ये सांगा. तर चला जाऊया शेतीकडे. तर चला मित्रांनो, शेतीकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला आपलं घर दाखवतो. हे असं आहे आपलं घर आणि घराच्या उत्तरेकडे असलेला हा वऱ्हाडी डोंगर, सुंदर असा वऱ्हाडी डोंगर आहे. आणि इथे आईने हे झाडं वगैरे लावलेली आहेत बघा. आणि पाण्याचा पाट वाहतोय. सुंदर असं निसर्ग सौंदर्य आहे इथं. तर मित्रांनो, आपण आहोत पुणे जिल्ह्यातील शेवटचे टोक जुन्नर तालुक्यातील नावळे गावात आणि सह्याद्रीच्या कुशीतील नाणेघाटजवळ. सध्या हिवाळ्याचे दिवस चालू आहेत, त्यामुळे थंडी खूप आहे. तरीही सकाळी लवकर उठून भात शेतीची कामं करावी लागतात. आणि एवढ्या थंडीमध्ये जाऊन भात शेतीची कामं करणं हे काय सोपं नाही. तर मित्रांनो, थोडक्यात या भागातील भात शेतीबद्दल सांगतो. खरीप हंगामामध्ये भात शेती केली जाते. पूर्णपणे नैसर्गिक पावसावर अवलंबून असते. नैऋत्य मान्सूनपासून भरपूर पाऊस मिळतो. यावर्षी मे महिन्याच्या साधारण 14-15 तारखेपासून पाऊस सुरू झाला, तर बंद झालाच नाही. पेरणीसाठी जमीन फक्त थोडी भिजलेली असायला हवी, माती मोकळी असायला पाहिजे. पण झालं असं की शेतीमध्ये पाणी साचलं गेलं आणि मोकळ्या मातीऐवजी चिखल झाला. त्यामुळे पेरणीसाठी आवश्यक असलेली जमीन राहिली नाही. शेतकऱ्यांनी चिखलामध्ये पेरणी केली. काही ठिकाणी पाण्याचा निचरा होतो, अशा ठिकाणी रोपं पेरली गेली. परिणामी रोपं चांगली आली नाहीत, कारण जी जागा रोपांसाठी बनवलेली असते त्या जागेवर मार्च-एप्रिल उन्हाळ्यामध्ये रोपांसाठी शेतीमध्ये झाडांचा पाला, जनावरांचं शेण, काही ठिकाणी झाडांच्या फांद्यांची छाटणी केली जाते. त्याच्या वाळलेल्या छोट्या फांद्यापासून त्या शेतामध्ये सर्व नेऊन जाळलं जातं, जेणेकरून भाताचं रोप चांगलं यावं. पण पाऊस संपूर्ण कष्टावर मात करून शेतकऱ्याला हतबल करून सोडतो. त्यातूनही शेतकरी कष्टाची कमी पडू देत नाही. शेती आपली माय आहे, त्याला ती ओसाड पाहू वाटत नाही. तो शेती लावतोच, हार मानत नाही. धोधो असा रात्रंदिवस पाऊस आणि शेतकऱ्याची लागवडीची घाई. या धावपळीमध्ये जुलैचा पाऊस कधी संपतो कळतच नाही. ऑक्टोबरचा महिना येतो. दिवाळी, दसरा सण आलेले असतात. नेमकं दिवाळी सणामध्येच भात कापणीसाठी येतं. भात कापणीला सुरुवात करायची तर अवकाळी पावसाला सुरुवात होते. असे लागवडीच्या वेळी पण पावसाने लवकरच हजेरी लावून पेरणी होऊ दिली नाही. आता हातातोंडाशी आलेला घास, त्यातही अवकाळी पाऊस. पूर्ण शेतीमध्ये पाणीच पाणी होऊन कापणीला आलेली भात जमिनीला पसरतात. वरतून पडलेल्या पावसामुळे काही दाणे शेतीमध्येच पडतात, तर काहींना मोड येतात. बाकी राहिलेलं शेतकरी तसंच बाहेर काढून आपल्या पारंपरिक खळ्यात नेतो. मित्रांनो, शेतकरी शेती पिकली नाही म्हणून कधी सोडून देत नाही. आपल्या शेतीची सेवा करायला पुन्हा नव्याने सज्ज असतो. प्रत्येक वेळी परिस्थितीशी जुळून घेणारा हा शेतकरी बाप जगाचा पोशिंदा हा खरंच ग्रेट असतो. मित्रांनो, पाहू शकता अवकाळी पावसामुळे शेतीचं असं नुकसान झालेलं आहे. भात सांडलेला आहे. पूर्ण शेतीमध्ये असंच धान्य गळती झालेली आहे बघा पावसामुळे. पाहू शकता. तर मित्रांनो, भाताची कापणी झालेली आहे. भात कापून ठेवलं होतं. 2 दिवसापूर्वी भात कापलेला आहे. आणि शेतामध्ये पाणी असल्यामुळं ज्या ठिकाणी भाताची लागवड केली नाही अशा ठिकाणी भात वाळत टाकलं होतं. हे बघा कापलेलं भात वाळत टाकलेलं होतं इकडं. हे आमचे बाबा भात गोळा करताना, हे बघा असे भात गोळा करतात, पाहू शकता. आणि ही आई भात गोळा करताना. तर मित्रांनो, आपल्याला आता व्हायचं आहे भात. 2 दिवसापूर्वी भात कापून टाकलं होतं, ते आता जमा केलेलं आहे. आणि आता ते गोळा करून एकत्र आणायचं आणि ते बांधून आपल्याला आपल्या पारंपरिक खळ्यामध्ये न्यायचं आहे. तर हे पाहू शकता, दादा
आई बाबा ते आणतायत भात. पाहू शकता. भात आणून ताडपत्रिकेवरती आळी टाकलेली आहे. ही आळी भाताचाच ते पेंडा असतो त्याच्यापासून बनवलेली असते. तर त्याच्या साहाय्याने आपण तो भात बांधून नेणार आहोत. तर असं ठेवलं जातं आहे बघा. आणि मग त्याच्यानंतर हे बांधून आपल्याला खळ्यात न्यायचं आहे. बांधून झालेलं आहे. आता खळ्यात न्यायचं हे भात उचलून डोक्यावरती. तर मित्रांनो, आपल्या खळ्यामध्ये आता भात बडवायचं काम चालू आहे बघा. दादा, बाबा आणि मी पण भात बडवतो. वेळ काढून मला व्हिडिओ पण बनावा लागतो. एवढं बडवलेलं आहे भात. पाहू शकता. हे आहेत मोठे दादा आमचे. त्यांचं भात बडून झालेलं आहे आणि ते आता भात ओपनत आहेत. गावात आले आहे. आता भात ओपन घेत आहेत ते. होऊ शकता असं भात ओपनलं जातं. हवेने त्यातले कचरा काहीतरी फळण असतं ते निघून जातं आणि आपल्याला चांगला असं भात एकत्र करता येतं. पाहू शकता असं ओपनलं जातं. पूर्ण शेती ही पारंपरिक पद्धतीने केली जाते. पाहू शकता. आणि दादाने इकडे डीजेला आणलेला आहे बघा. आहे आमच्या कार्तिकचा डीजे. पाहू शकता. मोठ्या दादाचा विषय म्हणजे खतरनाक विषय आहे. डीजे लावून काम असते बघा. डीजेच्या दादा होत नाही. डीजे लावून लवकरच भात बडून टाकलेला आहे त्यांनी बघा. तर मित्रांनो, आता भात झालेला आहे बडवून. आपल्याला बडवलेला तो पेंडा आहे भाताचा तो व्यवस्थित ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला जनावरांसाठी उपयोगी पडेल. पाऊस जरी पडला तरी तो खराब होणार नाही. त्यासाठी व्यवस्थित ठेवायला लागतो, जेणेकरून पाऊस त्यामध्ये पाणी पावसाचं जाणार नाही, झिरपणार नाही. आपल्याला तो वरती ठेवायचं व्यवस्थित. बाबा गेले आहेत वरती, ओढ्यावरती गेले आहे. आता मी देतोय पेंडावरती. तर ह्या बडवलेल्या भातामध्ये पेंडा असतो, उरलेला पेंडा जो आपण आणलेलं भात असतं. त्यात काही भाताच्या लोंबे असतात त्या जातात. त्याच्यामुळे आई त्याच्यासाठी काठीने बडवते ते, जेणेकरून त्या लोंब्यांमधलं ते लोंब्यांचं ते धान्य असतं भात ते पडलं जाईल तिथे आणि तो पेंडा आपण साईडला करून टाकणार आहोत. आता फायनली आपल्याला भात गोळा करायचा आहे. खळ्यातील धान्य एकत्र करायचं आहे, आपल्याला गोळा करायचं आहे. तर मित्रांनो, आता भात उपणायचं काम चालू आहे आणि बाबा भात उपणत आहेत. हे असं उपणलं जातं भात. सुपामध्ये भात घेऊन बाबा भात उपणत आहेत. ते भात उपणून झाल्यावरती त्याच सुपाने लगेच हवा घालायची असते, हडपा मारायचा असतो, जेणेकरून त्या भातावरती उपणलेला जे पळंद असतं ते साईडला निघून जातं. आपल्या भागामध्ये तशा भाताच्या बऱ्याच जाती आहेत. त्यातल्या काही जाती सांगतो. आंबेमोर आहे, इंद्रायणी आहे, 57 आहे, कोलम आहे, परत रायबोग आहे. तर त्यातला ही जात आहे रायबोग. लालसर भात असते हे आणि खायला अतिशय चवदार असतं. वास असा घमघमीत वास येतो त्याचा शिजवल्यावरती. आपलं भात झालेलं आहे आता उपणून. आता या पिशव्यामध्ये हे भात भरून आपल्याला घरी न्यायचं आहे. लवकर आवरा म्हणून आई ओरडते बघा. आणि आता आपल्याला भात भरायचं आहे. भात भरायचं काम चालू आहे. हे सर्व भात भरून आपण घरी नेणार आहोत. आई
तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या भावाला सपोर्ट करा. जय आदिवासी, जय शिवराय, जय भीम.